नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याअंतर्गत पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचं रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झालं। एका सराईत गुन्हेगारानं आपल्या 2 साथीदारांसह आपल्या मित्रावरच चाकूने हल्ला केला। या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याचे 2 साथीदार फरार आहेत। ही घटना यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी पुलिया परिसरातील आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सय्यद इर्शाद आणि आरोपी शेख इक्राम यांच्या 2 दिवसांपूर्वी पैशाच्या व्यवहारावरून मोबाईलवर वाद झाला होता। याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी हल्ल्याचा कट रचला। घटनेच्या रात्री सय्यद इर्शाद हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना शेख इक्राम आणि त्याच्या 2 साथीदारांनी त्याच्या दुचाकीला कट मारून खाली पाडलं। त्यांना तिघांनी मिळून इर्शादवर चाकूने वार केले। त्यानंतर तिघांनी मिळून इर्शादवर चाकूने वार केले। या हल्ल्यात त्याची पाठ, छाती आणि काखेच्या भागात गंभीर दुखापत झाली। जखमी इर्शादला तातडीनं मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं। परिस्थिती गंभीर असल्यानं त्याच्यावर सतत उपचार सुरू आहेत। या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी शेख इक्राम आणि त्यांच्या 2 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मुख्य आरोपी शेख इक्राम याला अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे। प्राथमिक तपासात जखमी सय्यद इर्शाद आणि आरोपी शेख इक्राम हे एकमेकांचे मित्र असल्याची माहिती मिळते। यापूर्वी दोघे हत्येच्या प्रयत्नाच्या एका गुन्ह्यात तुरुंगात होते। तसेच दोघांनाही अंमली पदार्थाचं व्यसन असल्याची माहिती समोर आली असून त्यातूनच पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आणि त्यातच रूपांतर या जीवघेण्या हल्ल्यात झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। त्याच्या पोटावर, पाठीवर बगलेत वार करून त्याला जखमी केले। त्याच्या रिपोर्टवरनं PSI येथे गुन्हा दाखल झाला असून त्याच्यातले जो आरोपी आहे इक्राम शेख याला काल आम्ही अटक केली असून त्याचा जो दुसरा अन्य साथीदार आहे अज्जू उर्फ याचा शोध घेणे चालू आहे आणि आणखीन याच्यामध्ये तिसरा आरोपी कोण आहे का निष्पन्न करणं चालू आहे। याचा तपास PSI अनंत पाटील हे करीत आहे। आज आरोपीला रिमांडकरिता घेऊन जात आहेत।